तिकडे खंडाळा घाटमाथ्यावर नॉर्थ पॉइंट लर्निंग सेंटर आणि 360 रिसॉर्ट परिसरामध्ये भीषण भूस्खलन झालंय। या दुर्घटनेत एका केअरटेकरचा मृतदेह सापडलाय, तर एक सुरक्षा रक्षक अजूनही बेपत्ता आहे। मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलंय। खंडाळा घाटात भूस्खलन झालेलं आहे, त्यात एक मृतदेह आढळलाय, तर एक सुरक्षा रक्षक अजूनही बेपत्ता आहे। मात्र पाऊस सतत कोसळतोय, त्यामुळे बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण झालाय, त्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलंय। खंडाळा घाटात ही दुर्घटना घडलेली आहे, मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालंय। काय नेमकी इथली परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी गोपाळ मोडकरे। तालुक्यातील खंडाळा घाटावर 2 दिवसापूर्वी भूस्खलन झालं होतं। या भूस्खलनात नॉर्थ पॉइंट लर्निंग सेंटर आणि 360 रिसॉर्टचं मोठं नुकसान झालेलं आहे। तसेच या ठिकाणी भूस्खलनाखाली एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एक व्यक्ती अजूनही हरवलेला आहे। हरवलेल्या व्यक्तीचा शोध या ठिकाणी एनडीआरएफ तसेच इतर बचाव यंत्रणांनी घेतला आहे। मात्र त्यांचा अजूनही ठाव ठिकाणा बचाव कार्य करणाऱ्या पथकाला लागला नाही। आपण पाहू शकतो की मी सध्या खंडाळा येथील घाटावर आहे आणि याच ठिकाणी हा नॉर्थ पॉइंट लर्निंग सेंटर आहे व वर 360 रिसॉर्ट आहे। या भूस्खलनात नॉर्थ पॉइंट लर्निंग सेंटरचं मोठं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी एक मोठी नॉर्थ पॉइंट लर्निंग सेंटरची एक मोठी इमारत होती, ती पूर्ण इमारत या भूस्खलनात वाहून गेलेली आहे। तसेच या ठिकाणी जे झाडी झुडपे होते ते देखील वाहून गेले आहेत। मोठा नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। अजूनही या ठिकाणी जे बचाव कार्य करणारे पथक आहेत ते राडारोडा बाजूला करण्याचं काम करत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांनी बचाव कार्य केलं, ज्यांचे या ठिकाणी पोकलंड जेसीबी होते ते सुनील आहेत। नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी बचाव कार्य करण्यात आला होता आणि किती मृतदेह बाहेर काढण्यात आले? 2 दिवस झाले की 2 दिवसापासून आपण बचाव कार्य सुरू आहे। काल एक मृतदेह सापडलेला आहे। त्या मृतदेह बऱ्यापैकी बाहेर काढून त्याचा व्यवस्थित केलेला आहे। त्याच्यानंतर आता जेसीबी आणि पोकलँडच्या सहाय्याने आपण पुढची माती काढून पुढचा रोड क्लिअर करत आहे। त्या रोड क्लिअर केल्यानंतर आपण पुढे जाऊन पुढचा एक मृतदेह आहे तो अटकलेला आहे तो काढून घेणार आहे। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जेवढा आपल्याला रोड क्लिअर होईल तो तिथपर्यंत आपल्याला जाता येईल तिथपर्यंत आपण जाणार आहे। जसं जसं पुढे जाईल तसं जसं आपल्याला कळेल की काय पुढे परिस्थिती झालेली आहे ती त्याच्यानंतर पुढे आता खालच्या साईडला जे पडलेलं आहे ते अजूनही काही ठिकाणी ढासळत आहे। ढासळून काही अजून काही हानी होऊ नये, काही बिलांचे दिवाल ढासळलेले आहेत। काही डोंगराळ भागामध्ये पुढचे विला जे 2 आहेत ते दोन्ही विलाचे माती ढासळून खाली पडलेली आहे, तर ते अजून पण पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो, तर काळजी घ्या सर्वांनी। एकूणच या ठिकाणी बचाव कार्य का थांबवण्यात आला? एनडीआरएफचे पथक या ठिकाणी सध्या दिसत नाही। 2 दिवसापासून तर पूर्ण जास्त पाऊस असल्यामुळे हा सर्व ताफा थांबवलेला आहे। कारण का 2 दिवसापासून त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि पाऊस थांबतच नाही, त्यासाठी हा काय थांबवलेला आहे कार्य। आपण पाहू शकतो की मावळ तालुक्यामध्ये मागील 5-6 दिवसापासून सततधार पाऊस पडत आहे, त्यामुळे या ठिकाणी बचाव कार्य करण्याला देखील मोठी अडचण येत आहे। अजून या ठिकाणी बऱ्यापैकी ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे, त्याची माहिती देखील पूर्णपणे प्रशासनाला नाही, त्यामुळे या ठिकाणी बचाव कार्य करण्याचं मोठं आव्हान आहे ते प्रशासनासमोर असणार आहे। गोपाळ मोडकरे, साम टीव्ही न्यूज, लोणावळा।